शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. असं विकलं जातंय आणि ऍक्च्युअलमध्ये आर्टिफिशियल पनीर बनवायची कोणतीही शासनाकडनं परवानगी नाहीये. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ बनवायची परवानगी दिलेली आहे आणि या पदार्थाचा गैरवापर करून तुम्हा आम्हाचं जे रोजचं अन्न आहे या अन्नामध्ये आर्टिफिशियल पनीर येत आहे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये दूध नाहीये. म्हणजे यातलं कोणीही फरक सांगू शकत नाही. मी हे दोन्ही पनीर तुमच्या ताब्यात देतो. मी तर अध्यक्षांना हे पनीर पोच करायला आणलेले आहेत की याच्यामधला तुम्ही मला फरक ओळखून दाखवा. आज आपण जे काही पनीर खातो त्यातलं जवळजवळ 70 ते 75% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे असं मला अनेकांनी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. दुर्दैव असं आहे की केंद्र सरकारने सर्वसामान्यांना खाद्यपदार्थ सहज उपलब्ध व्हावेत म्हणून चीज अॅनोलॉग असा एक पदार्थ मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केला. चीज अॅनोलॉग बनण्यासाठी व्हेजिटेबल फॅटचा वापर केला जातो आणि जी मिल्क पावडर आहे ज्याच्यामध्ये SNF असतं या मिल्क पावडर त्यानंतर पाम ऑइल म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल म्हणजे व्हेजिटेबल फॅट वापरायची खरं तर परवानगी आहे. पण दुर्दैवाने सगळ्यात स्वस्तातला व्हेजिटेबल फॅटचा सोर्स म्हणजे सॅच्युरेटेड पाम ऑइल हे वापरलं जातं. मला भीती एका गोष्टीची वाटतेय की येणाऱ्या काळामध्ये जसं मध्ये आपण पाहिलं होतं की तिरुपतीच्या प्रसादामध्ये त्या ठिकाणी बीफ टॅलो किंवा पोर्क लाड हे सापडलं होतं. ही सुद्धा वेळ तुमच्या माझ्या पनीरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण जे पनीरचे तुकडे खातो हे पनीरचे तुकडे नसून म्हणजे आमचे बरेचसे हेल्थ कॉन्शियस मित्र आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं. काही वर्षापासून मी तर पनीर खाणं बंद केलेलं आहे. मला त्यांच्याकडे बघून नवल वाटतं की ते उत्तम प्रोटीन सोर्स म्हणून ते पनीर खातात. पण दुर्दैवाने तो पनीरचा पीस हा काही प्रोटीन सोर्स नसून तो जर चीज अॅनोलॉग असेल तो ते तेलाचा गोळा आहे. तुमच्या हातामध्ये तेलाचा गोळा असतो. आता उद्या परवा होळीचा सण आहे आणि होळीच्या अनेक पार्टीज आपण पाहतो होतात आणि अशा ठिकाणी केटरिंग्स केले जातात किंवा सहज खायचे कोणते पदार्थ असतील तर आमचे शाकाहारी मित्र हे पनीर टिक्का, पनीर रोल, पनीर बिर्याणी खातात. मला यांना खरंच आपल्या मार्फत सावध करायचं आहे की तुम्ही खात असणारं पनीर हे नक्की पनीर आहे का. दुर्दैवाने याला टेस्ट करायला घरी जर आपल्याला तपासायचं म्हणलं तर कोणतीही त्या ठिकाणी सोय नाही. त्यांना असं सहज चांगलं काय द्यायचं म्हणून पनीर खायला देतो. आज त्यांना तेलाचे गोळे तोंडामध्ये घालतोय. काय अवस्था होणार आहे त्यांची. आपल्याला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. याच्यामध्ये जनजागृती करावा लागणार आहे. जोपर्यंत सरकार जागं होत नाही माझी मीडियाला विनंती आहे की आपल्याला जनतेला जागं करावं लागणार आहे कारण याच्याशिवाय पर्याय नाही. संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वर इथे कैद केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं बलिदान तुळापूरला झालं होतं. पण हा जो मधला काळ होता 33 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना माझ्या मतदारसंघातील पेडगाव येथे एक गड आहे त्याला आता धर्मवीर गड आम्ही म्हणतो. त्या गडावरती त्यांना 33 दिवस ठेवलं होतं. त्यांची त्या ठिकाणी विदूषकाची कपडे घालून त्यांना आणि कवी कलश या दोघांची गावभर धिंड काढली होती. इतकी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडले होते. जे काही हाल झाले होते त्यांच्या शरीरावरती वार झाले होते, त्यांना रक्तबंबाळ केलं गेलं होतं, त्यांचे डोळे काढले होते. हा सगळा घटनाक्रम त्या पेडगावच्या किल्ल्यावरती झाला होता आणि त्या ठिकाणी आमचे छत्रपती संभाजी महाराज डगमगले नव्हते. तो एक आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर्शाचं प्रतीक असणारा तो गड आहे. आपल्या सगळ्यांना दिशादर्शक तो गड असणार आहे. त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय तर मी सरकारचं लक्ष वेधित केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी निवेदन सुद्धा दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्याला सुद्धा निधी मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार.